नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र मानद वन्यजीव रक्षक सचिन कापुरे. आज आपण आलेलो अंबाबर्वा अभयारण्य. इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक सिंहासनाधीष्ट एक मोठी स्टॅच्यू मूर्ती इथे आहे. अंबाबर्वा अभयारण्य. अंबाबर्वा वाईल्ड लाईफ सँच्युरी ही महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्या कुशीत वसलेली एक अतिशय सुंदर आणि समृद्ध वन्यजीव अभयारण्य आहे. हे प्रसिद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे 127.11 चौरस किलोमीटर म्हणजे 14,000 हेक्टर परिसरात पसरलेले आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे इथे राहण्याची व्यवस्था अतिशय उत्तम आहे व इथे कॅन्टीन व जेवणाची व्यवस्थाही अतिशय उत्तम आहे. आम्ही या टेंटमध्ये थांबलो. टेंटमध्ये AC, फॅन, कूलर सर्व प्रकारची व्यवस्था आहे. बाहेरचं वातावरण गरम असल्यामुळे आत एकदम थंडावा आम्हाला मिळाला. आम्ही फॅमिलीसह इथे पिकनिक ट्रिप, सफारी हे सर्व काही केलं. तर चला बघूया आपण आता आमची सफारी. नमस्कार मित्रांनो, मी सचिन कापुरे, मानद वन्यजीव रक्षक, बुलढाणा जिल्हा. आपण आलेलो आहोत सध्या निसर्ग माहिती केंद्र, नेचर इन्फॉर्मेशन सेंटर वसाली. आणि इथं बाजूलाच पिपलडो फोर्ट आहे आणि सुंदर असं ठिकाण आहे. आम्ही इथे टेंटही केलेले आहेत. खूप सुंदर असं हे माहिती केंद्र इथे आहे. आणि आत्ताच सर्वे झाल्यानुसार इथे टायगर पण आहेत, हे आपण बघितलेलं आहे. तर आता बघूया इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये काय इन्फॉर्मेशन आहे ते. सुंदर असं इन्फॉर्मेशन सेंटर इथं आहे. अकोट वाईल्ड लाईफ डिव्हिजन अकोट विभागाकडे हे सँच्युरी येथे आहे. बुलढाणा जिल्ह्यात काही भाग याचा येत आहे. सुंदर असं मेळघाटचं माहिती केंद्र इथे आहे. मित्रांनो, हे आहे अंबाबर्वाचं इन्फॉर्मेशन सेंटर. या इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये येथील असलेल्या वन्यजीवांची, कीटकांची, सरपटणाऱ्या प्राण्यांची व इतर सापडणाऱ्या सर्व सूक्ष्मजीवांची अचूक माहिती आपल्याला मिळते व यामध्ये इलेक्ट्रॉनिकली आपल्याला त्यांचा आवाजही ऐकला जातो. हे सुंदर असं इन्फॉर्मेशन सेंटर अंबाबर्वा इथे आहे. अंबाबर्वा अभयारण्य अक्षरशः पर्यटकांना वेड लावते. भाविकांच्या दृष्टीने अंबाबर्वा अभयारण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अभयारण्यात मांगेरी या ठिकाणी डाव्या बाजूला उंच असा दुर्गम डोंगर दिसतो. यालाच मांगेरी महादेवाचा डोंगर असेही म्हणतात. सातपुड्याच्या हिरव्यागार पर्वतरांगामध्ये वसलेले हे महादेवाचे मंदिर हे या अभयारण्यातील एक आकर्षक आहे. बाहेरच्या गार्डनमध्येच आपल्याला एक मोठा इंडियन गौर अशा प्रतिकृती बनवलेल्या आहेत. यामध्ये टायगरही आहे, लेपर्डही आहे. हे सर्व आपल्याला इथे दिसतात. तर मित्रांनो, आता आम्ही अंबाबर्वा गेटवरून आतमध्ये जात आहोत आणि सफारीचे योग चांगले आहेत. आमची गाडी पहिली आहे. आता तो इंडिमटी फॉर्म आम्ही भरलेला आहे. सर्वांचं नाव त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आमची सर्व फॅमिली आम्ही आता सफारीसाठी जात आहोत. माझं नाव दिलीप उजालदा आहे सर. दिलीप उजालदा आमच्यासोबत आमचे मार्गदर्शक आहेत आज. ते आम्हाला या जंगलाविषयी सर्व माहिती सांगणार आहेत व नक्कीच ती माहिती सर्वांना आवडणार आहे आणि ते आम्हाला खूप व्यवस्थित सांगणार आहेत. आणि वाघाचे दर्शनही त्यांनी करायचं प्रॉमिस केलेलं आहे. त्यामुळे आज ही सफर खूप चांगली होणार आहे.
अभयारण्यातून जात असताना अनेक पानवटे, मचाण व मोठमोठी वटवृक्ष व इतर वृक्षही आम्हाला घनदाट जंगल असं मध्ये मध्ये लागत होतं. आणि कुठे कुठे सूर्याचा प्रकाश काहीही पडत नव्हता, एवढा अंधारही बऱ्याच ठिकाणी होता. अशा प्रकारे आमची सफारी चालू आहे आणि बरेच काही पक्षी प्राणी आम्हाला इथे दिसत आहेत. आणि अस्वलाचे पगमार, टायगरचे पगमार आणि एक शिकारही आम्ही बघितली, ढोल म्हणजे जंगली कुत्र्यांची. अस्वल दिसेल असं आम्हाला वाटतंय. अंबाबरवा या गावात एका जुन्या ठिकाणी एक कॅम्प आहे व तेथे फ्रेश होण्यासाठी व थोडाफार नाश्ता, चहा, पाणी घेण्यासाठी आपली जिप्सी थांबत असते व तिथे फ्रेश झाल्यानंतर मचानावर खेळल्यानंतर आपण पुन्हा आपली सफारी चालू करतो. ही चेकपोस्ट आहे मनीराम चेकपोस्ट. मनीराम चेकपोस्ट आहे ही आणि संरक्षण कॅम्प कुटी आहे. आणि इथून वरती दूर चालत आम्ही काही वर्ष अगोदर गेलो होतो. आता आपण कोर एरियामध्ये या अभयारण्याच्या जंगलामध्ये जात आहोत. हा घोरपड्या घाट आपल्याला बाजूला दिसत आहे व याच बाजूला पिपलडो फोर्ट व लोणारकर टॉप म्हणून असा प्रसिद्ध उंच बुलढाण्यातील ठिकाण आपल्याला दिसेल. मध्ये हा तुरेवाला गरुड व हा स्कूप आऊल आपल्याला दिसलाय. त्यानंतर हा इंडियन गौरचा कळपही आपल्याला दिसलाय व समोर गेल्यानंतर बरेच पगमार्क दिसले व तिथे थोडी हालचालही आम्हाला दिसली. ते पगमार्क होते टायगर, अस्वल. नुकतेच ते इथून गेलेले होते व इंडियन ढोल, एका शिकारीचाही आवाज आम्हाला इथे मोठ्या प्रमाणात आला. थोडं आमच्या गाईडने समोर नेल्यानंतर कळलं की ढोल म्हणजे जंगली कुत्र्यांनी एक शिकार इथे केलेली आम्हाला दिसते. कदाचित ती शिकार टायगरनीच केली होती, परंतु तिथे हे रानकुत्रे आली. सांबरची शिकार इथे केलेली आहे वाईल्ड डॉगनी. सांबर या मॅमल्स प्राण्याची शिकार आपल्याला इथे झालेली दिसत आहे. ही जंगली कुत्री, याला ढोल म्हणतात. वाघही यांच्या संख्येपुढे हतबल होऊन आपली शिकार सोडून जात असतो. तेथून थोड्याच अंतरावर आम्हाला एक भल्या मोठ्या अस्वलाचीही सायटिंग झाली. मोठ्या प्रमाणात या अभयारण्यात आपल्याला जंगली प्राणी, पक्षी आढळतात. लेपर्ड म्हणजे बिबट्या, सांबर असे अनेक प्राणी इथे आहेत. बौद्ध पौर्णिमाला जो सेन्सेस झाला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांची संख्या सापडली. त्यामध्ये जवळपास 17 वाघांचं इथे निरीक्षण करण्यात आलेलं होतं. असं हे सुंदर जंगल. आता 9:30 वाजलेत. आता आपली सफारी बऱ्यापैकी संपत आलेली आहे आणि आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. सातपुडाच्या पर्वतरांगा, अतिशय दुर्गम भागातून आपली जिप्सी ही गाडी जात आहे. तीव्र उतार आपल्याला इथे दिसत आहे. कॅम्पमध्येच सुंदर चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था आता सुरू झालेली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ आणखी इथे वाढलेला आहे. इथेच बाजूला बंजी जम्पिंग, स्काय सायकलिंग व झिपलाईन हा प्रकार चालू झालेला आहे व ॲडव्हेंचर करायला आम्ही इथे आलो आहोत. इथे नवीनच आता अंबाबरवाच्या गेस्ट हाऊसच्या बॅक साईडला आपण आहोत. इथेच बाजूला झिपलाईन आणि सायकलिंग आणि हाय जम्प पण चालू झालेली आहे. तर अंबाबरवासाठी येण्यासाठी हे खूप ॲडव्हेंचरस स्पोर्ट इथे चालू झालेला आहे. तर आता आम्ही आता रेडी झालेलो आहोत झिपलाईनसाठी.
वरती उंच टावरवर आम्हाला झिपलाईन करायची आहे. हे पूर्ण टावर इथे चढून त्या शेवटच्या एंडपर्यंत जायचं आहे. ही बाजूची लाईन स्काय सायकलिंगची आहे. इथून वरतून स्काय सायकलिंग या ताराने समोर आपण जातो आहे. आणि इथे सर्वत्र असं जंगलाचा पूर्ण एरिया असल्यामुळे सुंदर वातावरण आहे. जंगल सफारीच्या आनंदासह हाय जंपचा आनंदही आपण या जंगलात घेऊ शकता. शिवराज आणि मी झिपलाईनसाठी तयार झालेलो आहे. आणि आमची हाईट खूप वरती आहे, बघून घ्या. आणि 300 मीटर अंतर आहे जवळपास. तर घेऊ मजा आता. आणि ग्रीष्म आणि कुलकर्णी सर पण रेडी झालेत. सेफ्टीची पूर्ण काळजी इथे घेतलेली आहे. हार्नेसनं आपण सर्वत्र बांधल्या गेलेलो आहोत व कुठेही चिंता करण्याचे काम नाही. अशा प्रकारे अंबाबारवा हे एक मस्त सुंदर असं फॅमिली पिकनिक डेस्टिनेशन आहे. सफारी डेस्टिनेशन आहे, जंगल सफारी आहे. म्हणून इथे एन्जॉय करण्यासाठी बरेच लोक येतात, जंगलाचा आनंद घेतात. मी सचिन कापुरे, मी लोणारकर टीप, मानद वन्यजीव रक्षक, लोणार, जिल्हा बुलढाणा. धन्यवाद.